नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मध्ये एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य. या पाठाचा पुढील भाग. मागील भागात आपण कार्बनबद्दल जाणून घेतलं. कार्बन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. त्याची संज्ञा C, अणुक्रमांक 6 व अणुवस्तुमानांक 12. सर्व वनस्पती आणि प्राणीजन्य पदार्थामध्ये कार्बन हा मुख्य घटक आहे. तुम्हाला चित्रामध्ये दिसतच आहे. हे सगळे नैसर्गिक पदार्थ आहेत की ज्यामध्ये कार्बन हा एक अंश आहे. त्याचबरोबर कार्बन मुक्त रूपात आणि संयुग रूपातही काही पदार्थामध्ये आढळतो. उदाहरणार्थ निसर्गामध्ये हिरा आणि ग्राफाईट यामध्ये कार्बन मुक्त रूपात असतो. तर आपला कोळसा जो आहे, त्या ठिकाणी कोळशाची जी पावडर दिसत आहे, पेट्रोल, डिझेल या सर्वांमध्ये कार्बन संयुग रूपामध्ये आहे. कार्बनचे काही गुणधर्मही आपण पाहिले. कार्बन हायड्रोजनसोबत एक कार्बनचं म्हणजे एक वैशिष्ट्य आहे की कार्बन हायड्रोजनसोबत आपली संयुग तयार करतं आणि हायड्रोजनसोबत असणारे जे संयुग आहेत त्यांना सेंद्रिय संयुगे म्हणतात. काय म्हणतात? सेंद्रिय संयुगे. आणि ही संयुगे मूळ संयुगे म्हणून ओळखली जातात आणि त्यांना हायड्रोकार्बन असे म्हणतात. आता बघा, हे कसं कार्बनचं जे संयुग आहे, या संयुगामध्ये नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन सर्व घटक आहेत. मग कार्बन बरोबर हायड्रोजन असलं की त्यांना हायड्रोकार्बन्स म्हणायचं. कळलं तुम्हाला? तर हायड्रोकार्बन ही सेंद्रिय संयुगे आहेत. ऑल बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आपले जे रेग्युलर नेहमीचे आपले जे पदार्थ आहेत दैनंदिन जीवनात आपण जे खातो, साखर, लिपिड, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड्स यांच्यामध्ये सर्वामध्ये हायड्रोकार्बनचा अंश आहे. हेही आपण मागील भागामध्ये पाहिलं. त्याबरोबर आपण मागील भागामध्ये हे महत्त्वाचं एक पाहिलं, ही जे हायड्रोकार्बन्स आहेत ती 2 प्रकारची असतात. हे पाहिलं, संतृप्त आणि असंतृप्त. कार्बनची संयुजा 4 आहे. संयुजा इलेक्ट्रॉन्स 4 आहेत. त्यामुळे कार्बन काय करतो? अष्टक पूर्ण करण्यासाठी तो इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही किंवा घेऊ शकत नाही ना, कारण 4 दिले तर त्याचे 4 संपतात आणि 4 घेणार कोणाकडून? अशा वेळेला कार्बन भागीदारी करतो. शेअरिंग, संधान म्हणतात त्याला. देवघेव करत नाही. तर शेअरिंग कोणाबरोबर करतो? दुसऱ्या कार्बनसोबत किंवा दुसऱ्या एखाद्या मूलद्रव्याच्या अणूसोबत. आणि जेव्हा असे शेअरिंग केली जाते इलेक्ट्रॉनची, संयुजा इलेक्ट्रॉनची, तेव्हा जो बॉन्ड तयार होतो त्याला कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतात. आणि कार्बन 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असल्यामुळे 4 सहसंयुज बंध तयार करतो. अजून एक कार्बनचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एक कार्बन इतर अनेक कार्बन अणूंबरोबर जोडू शकतो सहसंयुज बंधाने आणि कार्बनची एक प्रकारे साखळीच तयार करतो. ही जी बघा ह्या चित्रात दाखवले त्याप्रमाणे, म्हणजे पाहिजे तेवढे मोठे रेणू कार्बनचे तयार होऊ शकतात. कार्बन संयुग किंवा आपण हायड्रोकार्बन्स म्हणू. एक कार्बन हव्या तेवढ्या कार्बनना जोडता येतो. त्याला पॉलिमर असेही म्हणतात त्याला. मग त्यांच्यामध्ये हे जे सहसंयुज बंध, एक कार्बन 4 सहसंयुज बंध तयार करतो ना, कारण त्याला 4 व्हॅलेन्सी आहेत. आपण पाहिलं संतृप्त असंतृप्त कसे तयार होतात, जे मिथेन, इथेन वगैरे, प्रोपीन, प्रोपाईन. मग ज्यांच्यामध्ये असं कार्बनमध्ये एकेरी बंध असतो, हा एकेरी बंध आहे ना, एका बंधामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉनने एक सहसंयुज बंध तयार होतो, तर त्यांना म्हणतात संतृप्त हायड्रोकार्बन. फॉर एक्झाम्पल, ही जी एक शृंखला आहे आणि एक जी एकदम सर्वात लहान किंवा पहिल्या पातळीतलं जे आहे हायड्रोकार्बन मिथेन CH4, त्यामध्ये कार्बनच्या 4 संयुजा ज्या आहेत त्या 4 हायड्रोजनने काय केलेले असतात? बांधलेले असतात किंवा जोडलेले असतात. हे मिथेन आहे, पहिला हायड्रोकार्बन, संतृप्त हायड्रोकार्बन. दुसरं आहे इथेन, त्यामध्ये 2 कार्बन. मग 2 कार्बनचे जे 4 व्हॅलेन्सी आहेत त्या कशा संतृप्त होतात किंवा पूर्ण होतात? तर एक व्हॅलेन्सी एक कार्बनने होते आणि इतर 3 व्हॅलेन्सी या ठिकाणी 3 हायड्रोजन, या ठिकाणी 3 हायड्रोजन, म्हणजे किती झाले? C2H6. हे दुसरं संतृप्त हायड्रोकार्बन. असे अनेक आहेत. मिथेन, इथेन 2 कार्बन, 3 कार्बनवाला प्रोपेन, 4 कार्बनवाला ब्युटेन. अशा प्रकारे तुम्ही हायड्रोकार्बन
तयार करू शकतं. आता हे झालं संतृप्त हायड्रोकार्बनबद्दल. अजून आपण काय शिकलो? असंतृप्त अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. कार्बनमध्ये बहुबंधही होऊ शकतो. बहुबंध म्हणजे काय? एकापेक्षा जास्त बंध, मग तो दुहेरी असेल किंवा तिहेरी. अशा प्रकारे जर एखादा तरी बहुबंध असेल म्हणजे दुहेरी असेल किंवा दुहेरी म्हणजे डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड, तर त्याला असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात, अनसॅच्युरेटेड. त्यामध्ये काय असतं? 2 इलेक्ट्रॉनपासून एक सहसंयोजी बंध बनतो, अजून 2 इलेक्ट्रॉन येतात, मग अजून 2 इलेक्ट्रॉन आले की डबल बॉन्ड होणार, अजून 2 इलेक्ट्रॉन आले की ट्रिपल बॉन्ड होणार, बरोबर. आणि जसे इथले बॉन्ड वाढत जाणार तसे हायड्रोजन कमी होत जाणार, कारण एका कार्बनच्या 4च व्हॅलेन्सी आहेत ना. मग इथे मध्ये 2 आल्या, ह्याही कार्बनच्या झाल्या, याही कार्बनच्या झाल्या. आणि त्यामुळे इथेन जे मगाशी पहिलं बघितलं होतं त्याचं इथीन हे असंतृप्त रूप आहे, ज्यामध्ये कार्बन 2च आहेत पण हायड्रोजन 2 कमी झाले बघा मगाशापेक्षा. मग C2H6 होतं ना, मग C2H6 आपण इथे लिहूया पाहिजे फॉर्म्युला. इथे मी लिहिते इथेनचा मगाचा जो इथेन होता संतृप्त हायड्रोकार्बन, त्याचा फॉर्म्युला होता C2 आणि H6. ठीक आहे. मग त्याने जेव्हा डबल बॉन्ड केला कार्बनने तेव्हा इथला एक कार्बन कमी झाला, इथलाही एक कमी झाला, मग 2 कार्बन कमी झाले. त्यामुळे इथिनचा फॉर्म्युला C2H4 आहे बघा. 2 कार्बन नाही, सॉरी 2 हायड्रोजन कमी झाले, C2H4 आहे. ट्रिपल बॉन्ड होतो तेव्हा अजून एक इलेक्ट्रॉन दिला जातो ट्रिपल बॉन्डसाठी, अजून एक हायड्रोजन कमी होतो, त्यामुळे राहतात 2च हायड्रोजन. हे आहे ट्रिपल बॉन्डचं. तर हे सगळे काय आहे? डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डवाले असंतृप्त हायड्रोकार्बन्स आहेत. आज आपण आता पाहणार आहोत ह्या भागात कार्बनची काही महत्त्वाची संयुगे, ती म्हणजे कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि बायोगॅस, ज्यामध्ये मिथेन तयार होतं. पहिलं कार्बनचं महत्त्वाचं संयुग म्हणजे कार्बन डायऑक्साईड. सर्व जी आपली म्हणतो आपण कार्बन हायड्रोकार्बन जे आहेत आत्ता आपण पाहिलं, त्यांच्या ज्वलनानंतर कार्बन डायऑक्साईड मुक्त होतं. हा कार्बन डायऑक्साईड आपल्या वातावरणातला एक महत्त्वाचा घटक आहे. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. रेणुसूत्र कार्बन डायऑक्साईडचं CO2 आहे. रेणुवस्तुमान 44, कारण कार्बनचं अणुवस्तुमान आहे 12, बरोबर ना. आणि ऑक्सिजनचं किती आहे? 8, बरोबर. आणि त्यामुळे 8 दुने 16, त्यामुळे 8 दुने 16 अधिक कार्बनचं 12, त्याबरोबर तुम्ही सॉरी ऑक्सिजनचं आणि कार्बनची बेरीज करून रेणू वस्तुमान त्याचं होतं 44. द्रवणांक आहे -56.6. आता आढळ कुठे आढळतो? तर हवेमध्ये मुक्त स्वरूपात आहेच, आणि वनस्पती प्राणी यांच्या श्वसनातून हवेत सोडला जातो, बरोबर ना. आपण उच्छ्वास करतो तर आपण श्वासावाटे ऑक्सिजन घेतो, उच्छ्वासावाटे आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, सर्व सजीव. आणि त्यामुळे 4% जवळजवळ कार्बन डायऑक्साईड उच्छ्वासावाटे बाहेर पडतो. त्याचबरोबर खडू, त्यानंतर शहाबादी फरशी, हे कार्बोनेट आहेत ना, कॅल्शियम कार्बोनेट, यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड संयुग रूपात असतो, ते म्हणजे कार्बोनेट. त्याचप्रमाणे लाकूड, कोळसा या जीवाश्म इंधनांच्या आपण जाळतो ना कोळसा वगैरे, त्यांच्या ज्वलनातूनही कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. त्याचे काही आपण भौतिक गुणधर्म पाहूया. भौतिक गुणधर्म म्हणजे कार्बन डायऑक्साईड कसा आहे? आता आपल्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, आपल्याला दिसतो का? नाही ना, किंवा त्याची काही चवही आपल्याला जाणवत नाही हवेतले कार्बन डायऑक्साईडचे, म्हणजे त्याला रंग नाही, वास नाही आणि चव नाही. हवेपेक्षा जड आहे, पाण्यात फार कमी प्रमाणात विरघळतो. हवेपेक्षा जड आहे म्हणजे आपल्या हवेमध्ये आहेच कार्बन डायऑक्साईड, पण तुम्हाला माहिती आहे ना हवेचे वेगवेगळे थर आहेत, तपांबर, सीतांबर वगैरे. त्यातल्या खालच्या थरामध्येच म्हणजे जो आपण जी हवा घेतो समुद्री सपाटीपासून पहिला जो थर आहे, त्या खालच्या थरामध्ये जास्त करून कार्बन डायऑक्साईड आढळतो, कारण तो जड असल्यामुळे वर जाऊ शकत नाही. कार्बन डायऑक्साईड ज्वलनास मदत करत नाही, ते स्वतःही जळत नाही, आणि म्हणून ज्वलनास मदत करत नाही म्हणून तो आग विझवण्यासाठी वापरतात, बरोबर ना. तर प्रयोगशाळेमध्ये कसं कार्बन डायऑक्साईड निर्माण करतात त्याची आकृती आहे. एक चंबूमध्ये बघा मार्बल चिप्स म्हणजे मग असेच तुम्हाला सांगितलं मी, खडू, शहाबादी फरशी म्हणजे मार्बल, त्याचे तुकडे घ्यायचे आणि या थिसल फनेलच्या साह्याने हे जे घट्ट बूच आहे, त्यानंतर एक वायुवाहक नळी ह्या वायुपात्रामध्ये घातलेली आहे, आणि काय करायचं
थिसल्फनेलने ॲसिड काय करायचं, टाकायचं आहे. या थिसल्फनेलचं तोंड जे आहे ते ॲसिडमध्ये बुडालं पाहिजे, नाही तर मग ॲसिड बाहेरच्या बाहेरच क्रिया होईल आणि ऑक्सिजन वायू निघून जाईल. आणि त्यामुळे इथे कार्बन डायऑक्साईड वायू. तर या ठिकाणी मग ही कॅल्शियम कार्बोनेट आणि ॲसिडची क्रिया झाली की कार्बन डायऑक्साईड बाहेर निघणार आहे. तो या वायुवाहक नळीतून इकडे येणार आहे. पण आता हे जे वायुपात्र आहे ते रिकामी आहे. रिकामी आहे म्हणजे काय आहे, त्यामध्ये हवा आहे, बरोबर ना. आणि त्यामुळे जसा कार्बन डायऑक्साईड ह्या वायुवाहक नळीतून येणार आहे तसा हवा बाहेर पडणार आहे, कारण कार्बन डायऑक्साईड जड आहे ना. आणि त्यामुळे तो इथे कसा जमा होतो, तर ऊर्ध्वसरण. ऊर्ध्वसरण म्हणजे काय, हवा. अधसरण म्हणजे हवा खाली जाणे म्हणतात. ऊर्ध्वसरण म्हणजे वर, अपवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ एअर लिहिले म्हणजे हवा वर जाणार, निघून वर जाणार आणि कार्बन डायऑक्साईड ते खाली जमा होणार. तर ही प्रयोगशाळा पद्धत आहे कार्बन डायऑक्साईड तयार करण्याची. आता काही रासायनिक गुणधर्म आपण पाहूया. हा एक महत्त्वाचा रासायनिक गुणधर्म आहे कार्बन डायऑक्साईडचा, की चुन्याची निवळी जी पाण्यासारखी असते, बरोबर ना, तिच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गेला की ती पांढरी होते, माहिती आहे ना तुम्हाला. मग या ठिकाणी मुलगी फुंकर मारते आहे, कारण आपल्या उच्छवासावाटे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो ना, फुंकरी वाटेसुद्धा बाहेर पडतो. आणि त्या फुंकर मारल्यावर ही चुन्याची निवळी अशी होते, कळलं. म्हणजे का, तर पांढऱ्या रंगाचं कॅल्शियम कार्बोनेट, बघा कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे चुन्याची निवळी, आणि कार्बन डायऑक्साईड आपण जेव्हा त्यात सोडतो तेव्हा हे जे कार्बोनेट जे आहे ते याच्याबरोबर संयोग पावतं. आणि त्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच चुना, जो विरघळलेला चुना म्हणतो ना, तो काय होतो, तयार होतो. आणि तो याच्यात विरघळत नाही आणि तो ह्यात तयार झालेला आहे. त्यामुळे फुंकर मारणं तुम्ही थांबवलं आणि हा जो शंकू आहे तो जर बराच वेळ ठेवला तर ती तळाला पांढरा पांढरा थर साठेल कॅल्शियम कार्बोनेटचा पाण्यामध्ये, कळलं तुम्हाला. तर हा एक महत्त्वाचा रासायनिक गुणधर्म की चुन्याची निवळी तिच्यातून कार्बन डायऑक्साईड गेला असता ती पांढरी होते, कारण कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. दुसरा गुणधर्म, पाण्यातून जर कार्बन डायऑक्साईड आपण पाठवला तर पाण्यामध्ये विरघळतो आणि ॲसिड तयार होतं. त्याला म्हणतात कार्बोनिक आम्ल. काय म्हणतात, कार्बोनिक आम्ल, H2CO3 या कार्बोनिक ॲसिड पण चालेल. आता हे ॲसिड आहे, बरोबर ना, म्हणजेच काय, त्याचा गुणधर्म काय, आम्लधर्मी आहे. पाण्यामध्ये विरघळल्यावर ॲसिड तयार होतं म्हणजे. म्हणून ओला निळा लिटमस. आता ओला निळा लिटमस म्हणजे ओला म्हणजे पाण्याचा अंश आहे ना, असा तुम्ही कार्बन डायऑक्साईड वायुपात्रात टाकला तर तो निळा होतो. सॉरी, ओला निळा लिटमस काय होणार, निळा लिटमस तांबडा होतो. इथे चुकून शब्द आला आहे, हा निळा होतो. तर ओला निळा लिटमस काय होतो, कार्बन डायऑक्साईडच्या सान्निध्यात आल्यावर तांबडा होतो. मग निळा लिटमस तांबडा होणे म्हणजेच काय, आम्लधर्मी रिॲक्शन दाखवतो ना, त्यावरून कार्बन डायऑक्साईड हा आम्लधर्मी आहे. अजून काही गुण पाहूया. सोडियम हायड्रॉक्साईड NaOH याच्या द्रावणातून जर कार्बन डायऑक्साईड पाठवला तर सोडियम कार्बोनेट तयार होतं. सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा Na2CO3. पहा या ठिकाणी NaOH बॅलन्स रिॲक्शन आहे ही, आणि याच्याबरोबर कार्बन डायऑक्साईड जर आपण केला तर त्यातून सोडियम कार्बोनेट तयार होतं, धुण्याचा सोडा. आणि हा जो धुण्याचा सोडा आहे त्याच्यामध्ये अजून पाणी ॲड केलं तर सोडियम बायकार्बोनेट, म्हणजे त्यातला एक Na सोडियम कमी होतं. आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा. म्हणजे पहिला सोडियम कार्बोनेट आणि नंतर सोडियम बायकार्बोनेट, ह्या दोन महत्त्वाच्या रिॲक्शन्स आहेत. आता कार्बन डायऑक्साईड उपयोग बघूया. पहिलं शीतपेयाच्या निर्मितीमध्ये करतात, कारण तुम्हाला माहिती आहे ना, थम्सअप, कोका कोला, कोणत्याही बॉटल्स आपण उघडल्या की असा बघा फेस निघतो. तर त्यामध्ये काय असतो, प्रचंड दाबाखाली त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड भरलेला असतो. त्यामुळे जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा कार्बन डायऑक्साईडवरचा दाब मुक्त झाल्यामुळे तर त्यातून त्या शीतपेयामध्ये असलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. त्यानंतर ड्राय आईस, शुष्क बर्फ, जो लग्नाचे आईस्क्रीम्स वगैरे असतात त्यामध्ये ठेवलेला असतो. म्हणजे एखाद्या शोमध्ये वगैरे बघा पांढऱ्या ज्या बर्फाच्या वाफा निघतात, तो शुष्क बर्फ, कारण कार्बन डायऑक्साईड -57 तापमानाला कार्बन डायऑक्साईड काय बर्फ बनतो, म्हणजे वायू आहे ना तो बर्फ बनतो. आणि तो ओला नाही आहे, पाण्याचा नाही आहे, म्हणून त्याला शुष्क बर्फ म्हणतो. तर हा ड्राय आईस तयार करण्यासाठी उपयोग करतात. त्यानंतर काय, अग्निशमन वायू म्हणून. का बरं, कळलं असेल तुम्हाला, ज्वलनास मदत करत नाही, त्यामुळे आग विझवण्यासाठी या वायूचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर कॉफीमधून कॅफीन काढून टाकण्यासाठी द्रवरूप कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करतात. द्रावक म्हणून द्रवरूप कार्बन डायऑक्साईडचा उपयोग
अत्याधुनिक अशा पर्यावरणपूरक ड्रायक्लिनिंगमध्ये कार्बन डायऑक्साईडचा उपयोग केला जातो. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे. 6वा उपयोग महत्त्वाचा, वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात, ज्यामध्ये सूर्यप्रकाश व मुळावाटे क्षार आणि पाणी यांच्या मदतीने ग्लुकोजच्या रूपात वनस्पती अन्न तयार करतात. तर हे झाले कार्बन डायऑक्साईडचे उपयोग. आता हे अग्निशमन यंत्र सर्वांना माहिती आहे, शाळेमध्ये वगैरे बघा लावलेलं असतं फायर एक्सटिंग्विशर. ते फायर एक्सटिंग्विशर काय आहे? फायर एक्सटिंग्विशरमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो की जो जळण्यास मदत करत नाही, बरोबर ना. त्यामुळे आग विझवण्यास मदत करतं. कळलं? मग कशी असते रचना? बघ अशा प्रकारे तुम्हाला दिसतं. इथे हा पाईप आहे आणि इथे तुम्हाला वरती क्लिप दिसतोय. इथे क्लिप आहे की नाही? हां, मग काय असतं ह्याच्या आतमध्ये? आतमधील रचना अशी असते बघा. तर यामध्ये हा जे आहे खाली तुम्हाला दिसतंय हे आहे सोडियम बायकार्बोनेटची भुकटी, म्हणजे जो खाण्याचा सोडा जो मगाशी म्हटलं ना आपण, त्याची पावडर इथे आहे. आणि इथे एका कुपीमध्ये छोट्याशा एका बॉटलमध्ये काय असतं? ॲसिड असतं. एक काचेच्या कुपीमध्ये, काचेचीच बॉटल आहे, त्यामध्ये विरल सल्फ्युरिक ॲसिड भरलेलं असतं. कळलं? आणि जेव्हा तुम्हाला आता कार्बन डायऑक्साईड तयार करायचं आहे तेव्हा काय होतं? ह्या यंत्रामध्ये, या अग्निशमन यंत्रामध्ये कुपीवरचं जे बटन आहे ते मग अशा जो क्लिप दाखवला ना, तो क्लिप दाबला की काय होतं? ही जी कळ आहे ती या बॉटलवर दाबली जाते आणि त्यामुळे ही बॉटल फुटते किंवा ही कुपी फुटते आणि त्यातील ॲसिडचा संपर्क कोणाशी होतो? हे जे खाली सोडियम बायकार्बोनेट भरलेलं आहे ना त्याच्याशी होतो. कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि तो बाजूच्या नळीच्या साह्याने बाहेर पडतो. बघा रिॲक्शन दाखवले, सोडियम बायकार्बोनेट आणि ॲसिड सल्फ्युरिक आम्ल जे पिवळ्या ज्या बॉटलमधलं, यामध्ये सोडियम सल्फेट बनतं, पाणी बनतं आणि कार्बन डायऑक्साईड की जो त्या पाईपच्याद्वारे बाहेर पडतो आणि आग विझवण्यास मदत करतो. मग अशा प्रकारे आहे ना, त्याचा बाजूला जो पाईप असतो त्या पाईपमधून तो बाहेर काढला जातो आणि तो आग विझवण्यास मदत करतो. म्हणजे ऑक्सिजनशी, जसं आग कशामुळे भडकते? ऑक्सिजनने, बरोबर ना. आणि त्यामुळे हा कार्बन डायऑक्साईड आगीवर एक वलय तयार करतो, म्हणजे ऑक्सिजनशी संपर्क तोडतो जळणाऱ्या वस्तूचा आणि त्यामुळे आग विझण्यास मदत होते. हे बघा या ठिकाणी दाखवलं. कार्बन डायऑक्साईड अग्निशामके ही कशी आहेत? शरण न होणारे, म्हणजे त्यांचं शरण होत नाही, करोजन होत नाही हवेमुळे, किंवा वीज प्रवाह प्रतिबंधक असतात. त्यामुळे विद्युत उपकरणे व यंत्रांना लागलेल्या आगीसाठी यांचा वापर करतात. परंतु तर मोठ्या प्रमाणात आग लागली असेल तर अशी छोट्याशा त्या यंत्राचा लाल जे डबी लाल असतं की नाही, सिलेंडर छोटासा अब्ज, त्याचा उपयोग होणार नाही. अशा वेळेला आधुनिक अग्निशमक यंत्र वापरतात, ज्यामध्ये द्रवरूप व स्थायीरूप कार्बन डायऑक्साईड दाबाखाली भरलेला असतो आणि त्याच्यावरचा दाब काढला की तो वायू होतो आणि जोराने करण्यासारख्या नळीतून बाहेर पडतो. आहे बघा, आहे ना, अशी नळी असते, त्यातून तो हा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत आहे आणि त्यामुळे आग विझण्यास मदत होत आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात आग विझवायची असेल तर अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. दुसरा आता आपण घटक पाहणारा कार्बनचं संयुग फार महत्त्वाचं, ते म्हणजे दुसरं हायड्रोकार्बन आहे, जे आपण पाहिलं. हायड्रोकार्बनमधलं पहिलं संयुग मिथेन. कार्बन व हायड्रोजन यांच्या संयुगाने हे तयार होणार आहे, ज्यामध्ये एक कार्बन आणि त्याच्या 4ही व्हॅलेन्सी 4 हायड्रोजनने बंद आहेत, बरोबर ना. आणि याचं रेणू वस्तुमान आहे 16. किती आहे? 16. कार्बनचं एक कार्बन 12 आणि 4 हायड्रोजन, त्यामुळे 12 आणि 4 16. ठीक आहे. कुठे आढळतो मिथेन? दलदलीच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी दलदल असते. दलदल म्हणजे आपल्याला कळलं ना, चिखल वगैरे जास्तीत जास्त. तुम्हाला माहिती आहे 1776 ते 78च्या दरम्यान अलेक्झांड्रो वोल्टा, ज्याने वोल्टा सेल तयार केलं, त्याने दलदलीतून ह्या वायूचा, दलदलीच्या ठिकाणी अभ्यास करताना ह्या वायूचा शोध लावला. कारण ज्या ठिकाणी दलदलीच्या ठिकाणी विघटक जीव असतात, सूक्ष्मजीव, आणि ते सूक्ष्मजीव त्या ठिकाणच्या पुरलेल्या गेलेल्या म्हणजे पालापाचोळा वगैरे ह्यापासून मिथेन वायू तयार करतात विनॉक्सी पद्धतीने, म्हणजे ऑक्सिजनचा उपयोग न करता. कळलं तुम्हाला? त्यामुळे नैसर्गिक वायूमध्ये 87% मिथेन मिळतो नॅचरल गॅसमध्ये, आणि जैविक पदार्थांच्या हवेच्या अनुपस्थित होणाऱ्या विघटनातून, जैविक पदार्थ म्हणजे पालापाचोळा, शेण, मलमूत्र यांच्यावर जे विनॉक्सी श्वसन करणारे जीव आहेत, सूक्ष्मजीव, त्यांच्या मदतीने मिथेन वायू तयार होतो. बायोगॅसमध्ये त्यामुळे मिथेनच तयार होतो. बायोगॅस सर्वांना माहितीच असेल. कोळशाच्या खाणीमध्ये मिथेन आढळतो.
दलदलीच्या ठिकाणी आढळत असल्यामुळे त्याला मार्श गॅस असेही म्हणतात. कारण दलदल म्हणजे मार्शीलँड ना, मार्शीलँड म्हणून मार्श गॅस असेही म्हणतात. त्याला दाब देऊन द्रवीकरण करता येत नाही. जसं आपला घरगुती गॅस असतो ना, त्यामध्ये प्रोपेन आणि ब्युटेन असतो आणि त्याला दाब देऊन द्रवीकरण करता येतं, मग सिलेंडरमध्ये भरता येतं. परंतु याला दाब देऊन द्रवीकरण करता येत नाही आणि त्यामुळे याचं वहन नळ्यांद्वारेच करता येतं, नळीद्वारे वहन करावे लागते. आता निर्मिती कुठे होते? पहिलं म्हणजे गोबर गॅसमध्ये. हवेच्या अनुपस्थितीत शेण, मलमूत्र, पालापाचोळा वगैरे जे आहे, कळलं ना, त्यांचं विघटन होतं, आपण पुढे पाहणारच आहोत. आणि त्यापासून मिथेन वायू तयार होतो. गावाला ज्यांची जनावरं असतात त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला हे गोबर गॅस यंत्र असतातच आणि त्यामध्ये तो मिथेन वायू जो तयार होतो तो त्यांना जळण्यासाठी वापरता येतो. बघा या चित्रात दाखवलं या ठिकाणी. हे बघा या ठिकाणी इथून हे काय केलं जातं, हे जे आहे ना त्या ठिकाणी सगळं शेण, मलमूत्र वगैरे टाकलं जातं. ह्या टाकीमध्ये विघटन होऊन गॅस तयार होतो आणि जे टाकाऊ पदार्थ तयार होतो त्या गॅस तयार झाल्यानंतर शेताला खत म्हणून वापरतात. किती बघा छान या चित्रात थोडक्यात दाखवलं. आणि हा गॅस इथे तुम्हाला निळ्या रंगाची नळी दिसते. ही नळी ह्या घरामध्ये पोचलेली आहे आणि घरातून इथे बघा मोठ्या ठिकाणी दाखवलं आहे की गॅस पेटतो आहे. म्हणजे आपल्या घरगुती गॅससारखाच गॅस आहे. थोडासा घरगुती गॅसपेक्षा थोडासा हलका असतो, कळलं ना. हलका म्हणण्यापेक्षा थोडंसं कमी ज्वलन होतं त्याच्या साह्याने. म्हणजे आपल्या घरगुती गॅसने समजा 10 मिनटात शिजणार असेल जेवण, तर ह्या मिथेनने थोडीशी 12 मिनटात जास्त वेळ, म्हणजे त्याच्यापासून मिळणारी जी उष्णता थोड्याफार प्रमाणात, अगदी म्हणून आपण 5 ते 10% कमी असते. बाकी काही फरक नाही, निळ्या ज्योतीनेच जळतो तो सुद्धा, कळलं. प्रयोगशाळेमध्ये हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड यांचे मिश्रण 300 डिग्रीजला निकेल हे उत्प्रेरक आहे, याच्या उपस्थितीत जर तापवलं तर मिथेन तयार होतो. कार्बन मोनॉक्साईड बघा प्रयोगशाळेत आणि हायड्रोजन यापासून मिथेन तयार होतं आणि पाणी, ठीक आहे. तसेच शुद्ध स्वरूपातील मिथेन जर बनवायचं असेल, नैसर्गिक वायू जो आहे, नॅचरल गॅस आहे ना, त्याच्या भंजक ऊर्ध्वपातनाने मिळवता येतं. हा बघा असा जळतो निळ्या ज्योतीने. मग आपल्या घरचा गॅस आहे तसा जळतो की नाही? त्यामुळे निळ्या ज्योतीनेच जळतो तो. पूर्ण ज्वलन. हायड्रोकार्बन असल्यामुळे पूर्ण ऑक्सिजन दिला की पूर्ण ज्वलन होतं. द्रवणांक -182.5 डिग्री आहे. उत्कलनांक -161.5 आहे. हा सुद्धा रंगहीन, वासहीन, चवहीन आहे आणि हवेपेक्षा हलका आहे. पाण्यात विरघळत नाही. ह्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे. पाण्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात विरघळतो, पण गॅसोलीन, इथर, अल्कोहोल हे जे सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक, लक्षात ठेवा या ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत ना, सेंद्रिय पदार्थ, ते सहसा पाण्यात नाहीच विरघळत. म्हणजे सेंद्रिय द्रावक जे आहेत, इथर, अल्कोहोल, बेन्झिन, अशाच पदार्थामध्ये ते विरघळतात. कक्ष तापमानाला म्हणजे आपलं नेहमीचं जे रूम टेम्परेचर, याला तो वायुरूपच अवस्थेमध्ये वायुरूपच असतो, कळलं ना. हवेच्या सानिध्यात पेटवला असता निळ्या ज्योतीने जळतो, आपल्या गॅसप्रमाणेच. आता रासायनिक गुणधर्म काय त्याचे? हा ज्वालाग्राही आहे, त्यामुळे जळताना ऑक्सिजनबरोबर त्याची, आत्ताच सांगितलं निळ्या ज्योतीने जळतो म्हणजे ऑक्सिजनबरोबर ज्वलन होतं ना. आणि जेव्हा ऑक्सिजनबरोबर निळशा ज्योतीने जळतो तेव्हा किती अभिक्रियेतून 213 किलो कॅलरी पर मोल एवढी उष्णता बाहेर टाकली जाते. बघा मिथेन जळतो तेव्हा, आणि त्यामुळे जेवण शिजण्याससुद्धा मदत होते. हा वायू पूर्णतः जळतो म्हणजेच म्हणून निळी ज्योत तयार होते. जर कुठल्याही वायूला तुम्ही अर्धवट ऑक्सिजन पुरवला तर त्याची पिवळी ज्योत तयार होणार, आणि पिवळी ज्योत आली म्हणजे काजळी तयार होणार. आपली भांडी केव्हा काळी होतात? गॅसवर भांडी काळी होत नाहीत बघा, पण तोच गॅस पिवळ्या ज्योतीने जळला तर भांडी काळी होतात. कारण पिवळी ज्योत म्हणजे अर्धवट तुम्ही ऑक्सिजन देता. अर्धवट ऑक्सिजन दिल्यामुळे त्यांना कार्बन न जळलेल्या कार्बनचे कण, काळे कण, काजळी निर्माण करतात, ठीक आहे. म्हणजे मिथेन ऑक्सिजनने पूर्ण जळला की कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि फार कमी प्रमाणामध्ये, आणि उष्णता निर्माण होते एवढी, आणि जी उष्णता जी आहे ती जेवण शिजण्यास मदत करते. म्हणजे पूर्ण जेवण तुमचं व्यवस्थित शिजतं. हा एक महत्त्वाचा रासायनिक गुणधर्म मिथेनचा. क्लोरिनेशन. अतिनील किरणांच्या उपस्थितीत UV लाईट, सूर्यप्रकाशातले जे अल्ट्राव्हायोलेट किरण जे आहेत त्यांच्या उपस्थितीत 250 डिग्री सेल्सिअस ते 400 डिग्री सेल्सिअस तापमानाला मिथेन आणि क्लोरीनमध्ये अभिक्रिया होऊन मिथाईल क्लोराईड, क्लोरोमिथेन हे काय आहे? एक संयुग आहे कार्बनचं,
कळलं ना. आणि हायड्रोजन क्लोराईड म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल किंवा हायड्रोजन क्लोराईड वायू तयार होतो. या क्रियेला क्लोरिनेशन असे म्हणतात. बघा, हायलोजिनेशन म्हणजेच क्लोरिनेशन, क्लोरीन मिसळलं आहे म्हणून क्लोरिनेशन ऑफ मिथेन विथ क्लोरीन ही रिॲक्शन आहे. तो उपयोग मिथेनचे काय उपयोग, एकतर घरगुती इंधन म्हणून आपण करतो. बघितलं ना आपण की जो बायोगॅस तुम्हाला सांगितलं, बायोगॅसमध्ये हा जो आहे तो मिथेनच आहे. आपण पाहणार आहोत पुढे. त्यामुळे त्याचं इंधन मग अशी पाहिलं आपण किती ऊर्जा निर्माण होते, 213 किलो कॅलरी एवढी. त्यामुळे घरगुती इंधन म्हणून वापरतात. त्याचप्रमाणे इथेनॉल, मिथाइल क्लोराईड, मिथिलीन क्लोराईड, अमोनिया, ॲसिटिलीन अशा प्रकारे कार्बनी संयुग तयार करण्यासाठी मिथेनचा उपयोग केला जातो. नैसर्गिक वायुरूपातील मिथेनचा उपयोग वस्त्रोद्योग, कागद निर्मिती, अन्न प्रक्रिया, पेट्रोल शुद्धीकरण इत्यादी उद्योगांसाठी केला जातो. या चित्रात पण दाखवलं बघा. बलूनिंग, सिरॅमिक टाईल्स बनवायला, क्लोथ ड्रायर, कपडे जे आपण ड्राय क्लिनिंग म्हणतो ना त्यासाठी केला जातो. कुकिंग स्टोव ते सांगितलंच तुम्हाला, कुकिंग स्टोवमध्ये वापरतो आपण. फर्नेस, किल्स, वॉटर हीटर्स यामध्ये काय करतात, मिथेनचा उपयोग केला जातो. आणि तुम्हाला माहिती आहे आताच्या आजकाल म्हणजे जे रॉकेट वगैरे यांच्यामध्ये जे इंधन जे आहे, तर रॉकेटचं उड्डाण करण्यापूर्वी जे इंधन जळण्यासाठी त्यामध्ये सुद्धा मिथेनचा वापर केला जातो. आहे बघा, बायोगॅस यंत्र हे फार महत्त्वाचं. बायोगॅस यंत्र गावाकडे ज्यांच्याकडे जनावरं असतात त्यांच्या घरात आणि मोठ्या प्रमाणात औद्योगिकरणाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा बायोगॅस संयंत्र गावामध्ये असतात. त्यामध्ये काय असतं, एक टाकी असते ज्यामध्ये जनावरांचं शेल, मलमूत्र वगैरे, ओला कचरा वगैरे जो असतो पालापाचोळा टाकला जातो. आणि यांचं विनॉक्सी जे सूक्ष्मजीव म्हणजे जे ऑक्सिजन शिवाय ऑक्सिडीकरण करतात आणि वायू तयार करतात त्यांना विनॉक्सी सूक्ष्मजीव म्हणतात. आणि विनॉक्सी जीवाणूमार्फत विघटन होते यांचं आणि त्यापासून बायोगॅस तयार होतो. आणि हा बायोगॅस स्वयंपाकाच्या इंधनासाठी मागणी भागवणारा एक स्वस्त, अतिशय स्वस्त असा पर्याय आहे गावच्या लोकांसाठी. बरोबर ना, कारण ते त्यांच्या घराच्या मागे तयार करू शकतात. वीज निर्मितीसाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. आणि त्यामध्ये किती बघा, 55 ते 60% एवढा मिथेन आहे, बाकीचा कार्बन डायऑक्साईड आहे. तर कसा तयार होतो बघा, यामध्ये दाखवलं आहे. मिक्सिंग टँक रचना बघा कशी आहे. इथे सिमेंटची विटांची मध्ये टाकी असते आतमध्ये आणि त्याच्या ह्या बाजूला एक टँक आणि या बाजूला एक टँक आहे बघा. हा मिक्सिंग टँक आहे. मिक्सिंग टँक म्हणजे यामध्ये सर्व टाकलं जातं, शेण, मलमूत्र वगैरे. आणि ह्या इनलेट पाईपद्वारे या ठिकाणी ते जमा होतं, डायजेस्टर टँक. आणि या ठिकाणी सूक्ष्मजीव जे आहेत, विनॉक्सी सूक्ष्मजीव, त्याचं विघटन करतात आणि जो गॅस तयार होतो तो गॅस इथे वर बघा, गॅस होल्डर, इथे गॅस जमा होतो. गॅस जमा झाला आणि गॅस तो हवेपेक्षा हलका आहे. मगाशी आपण म्हटलं मिथेन, कार्बन डायऑक्साईड जड आहे, तेव्हा हे झाकण वरचं थडथडतं. इथे बघा नॉब आहे, हे नॉब इथे आता उभं आहे, आडवं करून ठेवतात. बंद म्हणजे आडवं. आणि जेव्हा झाकण थडथडायला लागतं, उडायला लागतं, गॅसचं प्रमाण वाढलं की कळतं ना, मग हे नॉब उभं करून तो गॅस बाहेर काढला जातो. आउटलेट आहे बघा हे. आणि बघा या ठिकाणी शेगडी दाखवली आहे आणि घरामध्ये त्याचं पाईप घेतला जातो. ठीक आहे. आता मग तुम्ही म्हणाल मग गॅस तयार झाल्यानंतर ही स्लरी जी राहिलेली आहे ती काय करतात, ही स्लरी आउटलेट पाईप जे दाखवले ना, हे आउटलेट पाईप जे आहे म्हणजे निर्गम मार्ग त्या बाजूने बाहेर काढली जाते इथून बघा. आणि ती शेतासाठी खत म्हणून वापरतात. सुका हे असतो, सुकाराची शिल्लक राहिलेला राळा कचरा जो आहे ना तो खत म्हणून वापरला जातो. म्हणजे शेण, मलमूत्र यापासून गॅस काढून झाल्यानंतरसुद्धा त्याचं उरलेलं जे आहे अवशेष त्याचा खत म्हणून वापर केला जातो. म्हणजे ते फुकट जात नाही. कळलं तुम्हाला. आणि हे वापरासाठी अधिक सोयीचं इंधन तर ठरतेच, शिवाय गॅस तयार होतो आणि उत्तम खतही तयार होते. हे बघा चित्रात दाखवले. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने सुद्धा टाकी तयार करतात. ही या बाजूला टाकायला खत वगैरे आणि या बाजूला इथून पाईप जो गॅस जो येईल तो निघण्यासाठी. ठीक आहे. आणि हे बघा हे घरामध्ये अशा प्रकारे घरातलं जे जेवण शिजवण्यासाठी किती बघा अगदी जवळच चुला ठेवलेला आहे. इथून टाकलं जातं आहे. ह्या ठिकाणी हे बायोगॅस यंत्र आहे. इथून ते आउटलेटमधून बाहेर काढणार आणि पाईप त्याला तिथे डायरेक्ट पाईप जाईल. वेगवेगळ्या प्रकारे यंत्र तयार करतात. मगाशी आपण पाहिलं, हे आपण एक पाहिलं आणि मगाशी तुम्हाला दाखवलं, हे एक सोप्या पद्धतीने तयार केलेलं आहे पत्र्याचं. म्हणजे जसं ज्याप्रमाणे शक्य आहे त्याप्रमाणे गावची लोक हे बायोगॅस यंत्र आपल्या घराच्या मागे तयार करतात.
हां, तर या प्रक्रिया काय, 2 प्रक्रिया होतात. बायोगॅस निर्मिती जी होते जी विनॉक्सी पद्धतीने एनारोबिक म्हणजे ऑक्सिजन शिवाय होणारं जे ऑक्सिजन त्याला एनारोबिक म्हणतात. तर 2 टप्पे त्यामध्ये. पहिल्या टप्प्यामध्ये ॲसिड तयार होतं, आम्ल निर्मिती, प्रोडक्शन ऑफ ॲसिड. कचऱ्यातील जे जैव विघटनयोग्य जे घटील असतील, ज्यांचं विघटन होऊ शकतं, त्या संयुगावर हे जीवाणू अभिक्रिया करतात आणि त्यापासून सेंद्रिय आम्ल ऑर्गॅनिक ॲसिड, आणि ते म्हणजे ॲसिडिक ॲसिड. ऑर्गॅनिक म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनच्या संयुगांना ऑर्गॅनिक म्हणतात, लक्षात ठेवा. ते सर्व सेंद्रिय संयुगे असतात. याचा अभ्यास आपण 10वीला करणार आहोत. तर हे जे सेंद्रिय संयुग जे तयार होतं किंवा सेंद्रिय आम्ल ॲसिटिक ॲसिड, त्याच्यावर मिथॅनोजेनिक जीवाणू अभिक्रिया करतात आणि मग मिथेन वायू तयार होतो. आणि तो मिथेन वायू आता आपण पाहिलं, तो घरगुती ज्वलनासाठी उपयोगी होतो. अशा प्रकारे ह्या भागात आज आपण कार्बनची महत्त्वाची 2 संयुगे, एक कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन आणि बायोगॅस याचा अभ्यास केला आहे. या भागात आपण इथेच थांबूया. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील.